बघा, जर P बराबर 12 व Q बराबर 26 तर वर्गमुळात एक कंस आहे, कंसामध्ये 2, परत कंसात वर्गमूळ आणि वर्गमुळात 3P कंस पूर्ण अधिक 2Q अधिक समोरील वर्गमुळात 81 ची किंमत किती असा प्रश्न सोडवायचा कसा? लेकरांनो, इथं या समीकरणात किंवा हे जे वर्गमुळाचं चिन्ह आणि त्या वर्गमुळात हे जे पद दर्शवले PQ, या ठिकाणी प्रश्नामध्ये प्रथमतःच दर्शवलं P बराबर 12 Q बराबर 26. या P आणि Q च्या ठिकाणी P आणि Q ची किंमत मांडा. हे मांडलं म्हणजे तुमच्या लक्षात येईल, लक्ष द्या. वर्गमूळ, वर्गमुळामध्ये कंस, कंसात 2, परत या आतील कंसामध्ये वर्गमूळ, वर्गमुळात 3 गुणिला 3 सोबत P गुणिला आहेत म्हणून P ची किंमत 12. ओके. आणि हा कंस इथं समाप्त, अधिक 2 सोबत Q गुणिला म्हणून 2 गुणिला Q ची किंमत किती हो? 26. आता हे चिन्ह इथं या वर्गमुळात आणि समोर वर्गमुळात 81, याचा अर्थ 81चं वर्गमूळ किती हो? तर 9. इथपर्यंत लक्षात आलं? ओके. आता पुढे सर काय करायचं? लेकरांनो, हे वर्गमुळाचं चिन्ह, वर्गमुळामध्ये कंस 2. आता या कंसामध्ये जे वर्गमूळ आहे ते वर्गमूळ किंवा वर्गमुळाचं चिन्ह काढा. 3 सोबत गुणिला 12, या 12ची फोड अशी करा, अर्थात 12चे अवयव पाडा. कसे? तर 4 गुणिला 3 असे. समोर हे अधिक चिन्ह, हा गुणाकार तुम्ही करू शकता. 26 दोन्ही 52, त्यासोबत अधिक 9. लेकरांनो लक्ष द्या. आता परत वर्गमुळाचं हे चिन्ह, वर्गमुळात कंस, कंसामध्ये 2, परत कंसात वर्गमुळाचं चिन्ह. आता हे 3 तिरी यांचा गुणाकार काय? 9, परत गुणिला काय? हे 4, अधिक हे 52 अधिक हे 9. समोर हे 9 वर्गमुळात नाहीत, याचं ध्यान ठेवा, लक्ष द्या. या 2Q पर्यंत हे वर्गमुळाचं चिन्ह, हे 81 समोरच्या वर्गमुळात होते, या वर्गमुळाच्या चिन्हात नव्हे. लक्ष द्या, ह्या काही बारीक गोष्टी लक्षात ठेवा. आता वर्गमुळाचं चिन्ह काढलं, कंसामध्ये 2 लिहिले. आता या 9चं वर्गमूळ किती हो? 3. 4चं वर्गमूळ किती हो? 2. हे पद या 2 सोबत गुणिला. समोर अधिक किती? हे 52. आता हे अधिक काय? तर 9. 9 या वर्गमुळाच्या चिन्हात नाहीत, लक्ष द्या. मग आता हे कंस किंवा कंसाचं हे चिन्ह तुम्ही काढून टाकू शकता. म्हणजे वर्गमुळात आता 42 6 6 दोन्ही 12 हा गुणाकार, अधिक 52 आणि हे अधिक 9 समोर आहे. आता वर्गमुळात लेकरांनो ही बेरीज 52 62 2 64, समोर हे अधिक आहेत, याचा या वर्गमुळाशी काही संबंध नाही. 64चं वर्गमूळ किती? 8, समोर हे 9 आणि ही बेरीज किती हो? 17. हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक B मध्ये दर्शवलेलं आहे. ओके. वर्गमुळावरील क्रिया तसेच संकीर्ण प्रश्नसंच ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये
विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल. ओके.